आलं घरी आणि आल्यावर बसले बघा कुठे, घरातला कुठलाही कोपरा चालतो या पोराला, बाजूला डस्टबिन पण येते. मी गरीब आहे ना, गरीब गाय कुठे पण बसते. हॅलो व्ह्यूअर्स, मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे आशुजितू ब्लॉग्स. तर आज किचन मध्ये आहे, नाही रेसिपी ब्लॉग नाही आहे, आपला डेली ब्लॉगच आहे. आज मी किचन मध्ये स्वयंपाक करता करता आठवलं अरे मी ब्लॉग करते चला, तर लगेच मग मोबाईल घेऊन आली. काय झालं, आई आली आहे ना 2 दिवसापासून. जर माझे डेली ब्लॉग बघतात त्यांना माहिती आहे आई आली आहे. तर आईला काही खायचं होतं, फिश. 2 दिवसापासून पण महाशिवरात्री होती म्हणून फिश मार्केट बंद आहे त्यामुळं मग फिश मिळत नव्हतं. मग आज महाशिवरात्री काल संपली तर म्हटलं आज मिळेल म्हणून मच्छी मार्केटला गेली तर काहीच मच्छी नव्हतं. आज पण बंद होतं त्यांचं फिश मार्केट. तर मग शेवटी आईसाठी कुछ भी ना, आई आहे, आईसाठी तर आपण काही करू शकतो. मग म्हटलं मग थोडंसं डोकं चालवलं कुठे मिळेल. एक तर आरणाळा बंदरला मिळू शकतं किंवा मग मिळालं मला स्टार बाजारात फिश मिळतं ना. मग स्टार बाजारात गेले आणि तिथून फिश आणलं. हे बघा, आईला मोठी सुरमई खायची होती म्हणून मोठ्या सुरमईच्या 2 तुकड्या आणल्या आई पुरत्या. आई म्हणजे मुलं पण खातील. आणि 2 मोठे पापलेट आणले जे फ्राय करायचे आहेत. हे बघा असे भरले त्याला, आता भरून पण झाले, आतून मसाला पण भरून झालाय. हा बघा, आतून मस्त मसाला मॅरिनेट करून झालाय. कांदा खोबरं आणि वाटणाचं असं मस्त भरून ठेवलं आहे. माझ्याकडे तांदळाचं पीठ संपलं आहे म्हणून मी आज फक्त रवा वापरते फिशसाठी. आणि थांबा आधी हे झालं आहे ना, हे काढून घेते. तर सुरमईची फिश फ्राय करून झाली आहे. म्हटलं आता बोलता बोलता पापलेट पण टाकते ना. पापलेटला असं मस्त मॅरिनेट. हां, तर मी काय बोलत होती, मॅरिनेट करता करता की पापलेटची फुल रेसिपी आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. जर जे नवीन असतील त्यांना माहिती नसेल तर भरला पापलेटची रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली आहे. हां, म्हणून तुम्ही म्हणाल की रेसिपी का नाही टाकलीस आज, मग एवढं छान फिश बनवलंस तर रेसिपी यासाठी नाही टाकली आहे की रेसिपी ऑलरेडी आहे. आईसाठी फिश आणलेली ना. बोल कशी झाली फिश? हा, छान झाले, एकदम मस्त झाले. A few moments later. दुपारी जेवलो वगैरे आणि मग झोपलो, सुस्ती आलेली बाई. मग फिश पण खाल्लं ना, मग सुस्ती तर येणारच. आणि आत्ता अर्णव आणि मी इथं आले रील बनवायला. हा स्पॉट तर तुमच्या ओळखीचा असेल, माझा फेवरेट स्पॉट, जिथे कुणीच नसतं, दूर दूर तक कोई नाही होता. मस्त रोड आहे, मस्त एरिया आहे हा आमचा डम्पिंगचा. आता रील बनवून घेऊया आणि मग परत घरी. मला तर आज असं वाटतंय की आज माझा पुरा दिवस किचनमध्येच गेला. इतकं काम आहे किचनमध्ये. साहेब आले, साहेबांना जेवण दिलंय. साहेब कसं झालंय आज, बायकोनी काय बनवलंय ते तरी बोला. सांग. आज चपाती, फ्राय फिश. बाई दुपारी फ्राय केलेलं, दुपारी दाखवलंय मी. आणि आता किचन मीच झाली आहे बघा. लहान मुलांसारखं जेवताना मोबाईल पुढे आहे ना, लहान आहात. चला जेवू द्या, आपण जाऊया आपल्या किचनमध्ये. तर याच्यावर मिनी ब्लॉगवर येणार आहे ही रेसिपी. करंदी आणि शेंगांची भाजी बनवली. आज स्टेशनला करंदी मिळाली मला, मस्त सोललेली वगैरे होते आणि फ्रेश पण होती एकदम. फक्त 100 रुपयात. मग मी म्हटलं अजून थोडंसं मांदेली वगैरे टाक ग. 100 रुपये पण म्हटलं की लय येतं ना. मग तिने मांदेली वगैरे पण दिली. खूप मच्छी होतं आज स्टेशनला, म्हणजे मिळालं. सकाळी जे मिळालं नव्हतं ते आत्ता मिळालं. मग आईसाठी करंदी आणली आणि हलवे पण आणले, पण ते ठेवून दिले मग फ्रीजमध्ये उद्यासाठी. आता करंदी बनवली आणि झाला स्वयंपाक. चपात्या केल्या, लगेच ह्यांना जेवण वाढलं. साहेब घरी आले की माझी तारांबळ उडते. तर आता किचनमधून झाली फ्री, कपडे चेंज केले, मॅक्सीवर आली. अवकात पे आया मैं आपले, ह्याच्याशिवाय मला करमत नाही. मॅक्सी घातली आणि आता जेवायला बसली. जवळ की आज कॅमेरामॅन आपले राणीचे पप्पा आहेत. अर्णव बाहेर गेलाय ना म्हणून. मस्त बारीक करंदी आणलेली, त्याच्यात शेंगा घातल्यात. त्याची रेसिपी जसं मी सांगितलं की याच्यात येणार आहे मिनी ब्लॉगमध्ये. खाऊन बघते ना, खुद की तारीफ. वाह, खुद की तारीफ.
केली पाहिजे ना. शिजले मस्त झाली भाजी. आलं घरी आणि आल्यावर बसले बघा कुठे. घरातला कुठलाही कोपरा चालतो या पोराला. बाजूला डस्टबिन पण येते. मी गरीब आहे ना. गरीब गाय कुठे पण बसते. हो का? किती ती गरीब गाय. हा मी गरीबच आहे ना. आई ग लय गरीब लय. मी एवढा गरीब आहे मला माझी मम्मी काही जेवण पण नाही देत. मी काय बाहेर खाऊन खाऊन आलास येतो. तू? मी खाल्लं चिकन क्रॉस चिली फ्राईड राईस आणि कसं काय? हा म्हणजे एक चिकन फ्राईड राईस येतो हा? आणि एक वाटी चिकन चिल्ली आणि ग्रेव्ही. ओ तर ते अच्छा. असं मिक्स करून येऊ काय मला ऐकूनच कसं तरी झालं. चिकन चिल्ली अँड फ्राईड राईस गुड टेस्ट गुड व्हेरी नाईस. अच्छा पण चिकन चिली ग्रेव्ही होती की ड्राय होतं? ग्रेव्ही इट वॉज. अच्छा चॉपर राईस सारखं. आली आई आली. थांब या आई ये. तू त्याला बडबड. इकडे व्लॉग मध्ये ये. भाई मा होती आहे की नाही. माझी आई बडबडली की विषय संपला. हाँ मेरी मम्मी ने बोला ना की विषय खत्म. समजलं ना. हा बघा कसा कसा नखरे करतो नुसता. आता बसलाय बघ कसा जसं काय दारुडा आलंय. मी नाही दारू. तिथून बाजूला सतत तुझ्या बाजूला डस्टबिन दिसतंय. पुऱ्या व्लॉग मध्ये तू डस्टबिनच्या बाजूला वाटणार आहेस. कारण का मी कचऱ्यात मोठा झालेला पोरगा आई आहे. गं, मी किती जेव्हा ते? लहान होतो ना मी एवढ्या गरिबीत मोठा झालो. आम्ही कचऱ्याच्या बाजूला खेळलो. आई मग गटरात हात टाकून बॉल काढला. एवढं गरीब आम्ही. आम्हाला घाण नाही वाटत. ते आता मोठं झाल्यावर जरा चांगले कपडे पेनतो. बाय ग नाही तर आधी तर फक्त बनियानवर हे काय फिरायचो. फक्त 50-10 रुपयाची तर टी शर्ट आहे तुझं 10 रुपये. आहे ना. 10 रुपयाचं आहे ना. मग कितीच आहे? तुझी कॉमेडी तरी चांगली आहे. मग कितीच आहे तुझं? कॉमेडी आहे ना अशी एका बाटलीत बांध आणि फेक. कधी परत आणू. हो का? हो. तर कसा वाटला आजचा व्लॉग छोटूसा. हा हर रोज सारखा डेली व्लॉगिंग करतोय. डेली व्लॉगिंग चालू केली आहे जसं तुम्हाला तर माहितीच आहे. कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कळवा. लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जा. हो.